राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आज पुण्यामध्ये एकाच व्यासपीठावर दिसले। निमित्त होतं शरद पवारांच्या ग्रंथतुला कार्यक्रमाचं। हा कार्यक्रम सुरू असताना शरद पवार आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यामध्ये खासगी गुप्तगू सुरू असल्याचं चित्र दिसलं। रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे आमदार आहेत। लोकसभा निवडणुकीआधी त्यांचे चुलत बंधू धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपतून राष्ट्रवादी पवार गटामध्ये प्रवेश केला आणि ते खासदारही झाले। कागलमध्ये समरजित सिंह घाटगेंच्या रूपानं पवारांनी भाजपचा आणखी एक मोहरा फोडला। या पार्श्वभूमीवर पवार आणि रणजित सिंह यांची भेट महत्त्वाची मानली जाते। अधिक माहितीसाठी जाऊयात आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्या सोबत आहेत। अरुण, आपण बघतोय या कार्यक्रमामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर होते आणि गुप्तगू चालल्याचं पाहायला मिळालंय। काय सांगशील सविस्तर? खरं तर लोकसभा निवडणुकीपासून रणजितसिंह मोहिते पाटलांचा काय हा प्रश्न उपस्थित होत होता, कारण संपूर्ण मोहिते पाटील घराणं हे भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत गेलं होतं। शरद पवारांच्या पक्षाकडून त्यांच्या घरातील उमेदवार धैर्यशील पाटील यांनी निवडणूक लढवली आणि ते माढ्याचे खासदार देखील झाले। दरम्यान रणजितसिंह मोहिते पाटील ज्यांनी विधान परिषदेवरती भाजपकडून त्यांची वर्णी लागली होती, त्यांचं काय, त्यांच्या बाबतचा निर्णय अजूनपर्यंत झालेला नव्हता। आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आज पुण्यामध्ये खरं तर शरद पवारांच्या ग्रंथतुलेचा कार्यक्रम होता, एका शिक्षण संस्थेचा कार्यक्रम होता। आणि या कार्यक्रमामध्ये एकाच व्यासपीठावरती एकाच मंचावरती शरद पवार आणि रणजितसिंह मोहिते पाटील होते। रणजितसिंह मोहिते पाटील यांनी त्यांचं भाषण झाल्यानंतर शरद पवार यांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी काही वेळ त्यांच्यामध्ये बोलणं झालं। आता अर्थात नेमकं काय बोलणं झालं हे कळू शकलं नसलं तरी दोघांबद्दल किंवा रणजितसिंह मोहिते पाटलांचा आणि पवार यांच्यामधला जो संवाद झाला त्याविषयी आता उत्सुकता लागून राहिलेली आहे। आणि जसं आपण आता म्हटलं की जसं समर्जित घाटगेंसारखा हा तरुण मोहरे शरदचंद्र पवार पक्षाला येऊन मिळत आहे, तर त्याप्रमाणे आणखी एक नाव यामध्ये ऍड होऊ शकतं का, समाविष्ट होऊ शकतं का, याविषयी आता चर्चा सुरू झालेली आहे। अगदी धन्यवाद अरुण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।